अमोलराव तुम्ही मस्तपैकी तयार होऊन या ना. हा घरात कार्यक्रम आहे. हा तेच लक्षात आहे नाही येतो. हळू. बापू आजोबा कसं दिसतोय मी? अरे वा, एकदम मस्त दिसतोयस. द्या बापू आजोबा मी मदत करतो तुम्हाला. अरे नको 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 बाळा, सतरंजी तर टाकायची ती करतो ना आम्ही. तू बस बरं निवांत. बापू अहो मी बसून कंटाळून गेलो. अरे अमोल आम्ही करतो हे कारण तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आजोबा मी ठीक आहे काही नाही होणार मला. अरे तू ठीक आहे ते माहिती आहे आम्हाला बाळा, पण तुझी तब्येत चांगली होण्यासाठी आराम करणं गरजेचं आहे का नाही? बापू अहो मामाच्या बा आणि भावाचं लग्न खूप एन्जॉय करायचे कारण ते खूप स्पेशल आहे ना. रुपाली ताट बघ व्यवस्थित, ताटात काही राहायला नको. नाही मी घेतले सगळं व्यवस्थित, पण मला एक सांगा, आपण एवढी सगळी तयारी करतो पण खरंच भाऊजी आणि आपण तयार आहेत का लग्नासाठी? रुपाली आता तुला हा प्रश्न का पडला या ठिकाणी? अहो तुम्ही बघितलं नाही का खाली ते लोक किती आडेवेडे घेत होते लग्नासाठी? अगं त्यांची मानसिक अवस्था समजून घे रुपाली. अमोल आजारी आहे आणि त्याच्याबद्दल रोज नवीन नवीन गोष्टी समजतायत आणि तू ना. अहो हे काय त्या दोघांबरोबरच होते का? आपण पण आहोतच ना. आणि आपणच जर असं नाराज राहिलो तर अमोलचं काय होईल? ते आई बाबा आहेत अमोलचे. कणभर का होईना आपल्यापेक्षा जास्त फरक त्यांना पडतो अमोलच्या गोष्टींचा. मग आपण एवढा आटापिटा का करतोय? आपण पण तोंड पडून फिरायला हवं ना घरातनं. असं बोलणार असशील ना तर चर्चा न केलेलीच बरी. तुम्हाला ना घरातल्या सगळ्यांना समजून घ्यायचं, पण अमोलला काय वाटतं हे मात्र समजून घ्यायचं नाही. हा अहो आपण आणि भाऊजींचं लग्न व्हावं ही अमोलची इच्छा चुकीची आहे का? असं कुठं बोललो मी? मग तुम्ही ना त्यांची बाजू घेणं बंद करा आता आणि त्यांना जमलं तर समजावा की हे लग्न अमोलला जसं पाहिजे ना तसंच होईल. तू भडकतेस का रुपाली? तुम्हाला ना नेहमी माझंच भडकणं दिसतं, पण अमोलचं म्हणणं टाळून स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारी ही लोक नाही दिसत तुम्हाला. की मी आयुष्यभर अपर्णाला नीट सांभाळेल. दीपकराव या, नवरदेवांना आहेर करा, टावेल टोपी द्या. हा रुपाली मुलीची ओटी भरून घ्या. हा अहो निघाला लगेच कुठं? नाव घेतल्याशिवाय कुठं चाललाय? नाव घ्या उखाण्यात. बापू घेतलंच पाहिजे का? हो हो घ्यायलाच पाहिजे. या नाव वहिनी. ताई या नाव. बरं बरं, आता काय छोट्या जाऊबाई म्हणतात म्हणल्यावर घेतलंच पाहिजे. ऐका, एका वर्षात महिने असतात 12. एका वर्षात महिने असतात 12. स्वप्नील रावांचं नाव घेते. अमोलमुळे आयुष्यात आनंद आला सारा. बापू आता मी तर नाव घेतलं, आता तुमच्या लाडक्या सुनाला पण सांगा की नाव घ्यायला. अहो रुपाली ते हा मोना. घ्या नाव घ्या. बरं घेते. सासरे आहेत प्रेमळ, ननंद आहे हौशी. सासरे आहेत प्रेमळ, ननंद आहे हौशी. दीपकरावांचं नाव घेते सुपारी फोडण्याच्या दिवशी.
स्वप्नील सर चला सुपारी फोडायचा मान तुमचा या या बसा टोपी आहे तिथं. बरं, दोन्ही पार्ट्यांना लग्न मान्य असेल तर सुपारी फोडतो. मान्य आहे का? मान्य म्हणजे अगं लग्नाच्या दरम्यान तो खुश असेल तसा सर्जरीच्या दरम्यान जर तो खुश असेल तर फायदाच होणार आहे आपल्याला. हा मला बापूंचं हे म्हणणं पटते. तिथे मी एवढ्या वेळ काय बोललो नाही कारण मला तुझं म्हणणं पण पटत होतं. पण येवा आधार सहजासहजी वारा नाही होणार. त्यासाठी अमोलची इच्छाशक्ती मोठी पाहिजे. त्यासाठी आपण त्याला कायम आनंदात ठेवलं पाहिजे. मला पण पटतंय बापूंचं. बापू, तुमचं बरोबर आहे. लग्नाच्या गडबडीत अमोलचा आजाराकडे लक्षच जाणार. तो पॉझिटिव्ह राहील आणि तोपर्यंत आम्ही सर्जरीची माहिती पण काढतो. बरोबर आहे बापू तुमचं. तुम्ही बरोबर बोलताय. अगं पण 4 आम्ही तयार आहोत लग्नाला.